ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका एकता भोईर, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया, योगेश जानकर, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक व शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, युवा नेते युवराज भोईर, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी उपस्थित होते। यासाठी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आजचा हा प्रकल्प उभा राहिला आहे। या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। इंदिरानगर येथील संप येथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून 21 MLD अशा एकूण 52 MLD अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचं लोकार्पण करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे। या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे ही अनेक वर्षाची मागणी होती। या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे। या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, वारलीपाडा, रामनगर, जुना तलाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे। नागरिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे। यावेळी माजी नगरसेवक, शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ अनंत भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। 8 वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये खरं पाहायला गेलं तर मला स्वतःलाही खूप आनंद होतोय आणि कारण मी 2017ला ज्यावेळेला निवडणुकीला सामोरे गेलो होतो त्यावेळेला मी सर्वसामान्य नागरिकांना शब्द दिला होता, माता भगिनींना शब्द दिला होता की पाणी आपल्याला वेळेवर येण्यासाठी मी जे काय प्रयत्न करायला पाहिजे ते कराय आणि मी 2018ला त्याचा पाठपुरावा सुरू केला। परंतु मध्ये कोविड आला, या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा उशीर झाला, परंतु उशीर का होईना पण चांगल्या प्रकारचा 30 लाख लिटरचा संप आम्ही तिथे बांधू शकलो। 1800 व्यासाची लाईनी पाण्याची जी आहे ती सुद्धा आम्ही आणू शकलो आणि म्हणूनच आज वागळे स्टेटमधील आमच्या या परिसरातील लोकांना वेळेवर पाण्याची तक्रारी होत्या त्याचा याच्यातनं निवारण होणार आहे। पण त्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा फार मोलाचा मला सहकार्य होता आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये तत्कालीन महापौर मीनाक्षीताई शिंदे आहेत, आमचे तत्कालीन सभागृह नेते नरेश मस्के साहेब आहेत, आजचे खासदार, यांचाही त्यावेळेला मोठा मला आधार मिळाला आणि त्यांना माझ्या पाठपुराव्याला हे देण्यासाठी त्यांनी मला मदत केली। त्यामुळे या सर्वांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं आणि त्यामुळे मी या माझ्या प्रभाग क्रमांक 15 आणि त्याचबरोबर वागळे स्टेटमध्ये इतर परिसरातसुद्धा जो काही पाणी आता वेळेवर मिळणार आहे ते मी ज्या अशक्य गोष्ट ती शक्य करू शकलो याचा मला समाधान आहे। नाही, नवीन पाण्याची टाकी झाली तर अजून पाण्याच्यामध्ये सुधारणा होईल, कारण स्टोरेज मी केला परंतु टाकी झाल्यानंतर परत ती हे करून लोकांना पाणी जो मिळण्याची मार्ग अजून एक सुकर होईल आणि त्यामुळे साठा वाढेल आणि त्यामुळे ती पाण्याची टाकीची मागणीसुद्धा माननीय काल एकनाथ शिंदेसाहेब यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ती मान्य केली आणि विशेष करून त्यांनी मला काळ वेळ दिला, भरपूर टाईम ते त्या कार्यक्रमाला थांबले, ते महत्त्वाचा एक विषय मार्गी लागला आणि त्याचबरोबर मी अजून 3 MLD पाणी, आता 52 MLD पाणी आपल्याकडे यायला सुरू होईल, परंतु अजूनही 3 MLD पाणी मी मागणी केलेली आहे, तीही देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। पण ती मला मिळाली तर आमच्या नागरिकांना कुठलाही पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही। पाणी आणि मंदिराचं पण सुशोभित मंदिरच बांधण्यात येणार आहे। नक्की, माता रूपादेवी ही ग्रामदेवता या परिसरातली आहे, त्या रूपादेवी पाडा नावच त्या माता रूपादेवीच्या नावाने पडलेलं आहे आणि मग त्या ग्रामदेवताचं मंदिर का होऊ नये
त्या ठिकाणी आम्ही एक सुसज्ज असं उद्यान तयार करतो आहे. त्या उद्यानामध्ये ती ग्रामदेवतेचं मंदिर ऑलरेडी पौराणिक काळातलं मंदिर आहे आणि कुलस्वामिनी आहे तिचं मंदिरही त्या ठिकाणी त्याच्या निर्माण करण्याचं अवभाग्य हे मला मिळतं आहे. याचं मी सर्वात मोठं समाधान मला वाटतं आहे. आणि आता यापुढे काही गोष्टी ज्या प्रलंबित आहेत त्यासुद्धा माझी सूनबाई यज्ञेश भोईर ही सभागृहात आहे. ते प्रभाग क्रमांक 15च्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी तीसुद्धा जे लागेल ती मदत पुढे करणारच आहे आणि त्यामुळे तिचाही त्यामध्ये सहभाग असणार आहे. त्यामुळे याचा मला समाधान वाटतो का मी हे करू शकलो. या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं.